ग्रंथराज श्रीमद भागवतम चा पहिला स्कंध अध्याय 3 श्लोक संख्या 43। कृष्ण स्वधामोपगते धर्म ज्ञानादिभिः सह कलौ नष्टदृशामीशान पुराणार्को धुनोदितः कृष्णे भगवान श्रीकृष्णांच्या स्वधाम स्वतःचे धाम उपगते परत गेल्यानंतर धर्मज्ञानादिभिः धर्मज्ञान इत्यादि सह कलौ कलियुगामध्ये नष्टदृशाम अज्ञानरूपी अंधकाराने दृष्टिहीन झालेल्या करिता एषः हे सर्व पुराण अर्कः पुराण रूपी सूर्य अधुना आता उदितः उगवला है। भाषांतर आणि तात्पर्य श्रील प्रभुपाद द्वारा। श्रील प्रभुपाद की जय। श्रील प्रभुपाद हे भागवत पुराण म्हणजे हा भागवत ग्रंथ सूर्याप्रमाणे तेजस्वी असून भगवान श्रीकृष्णाने स्वधामात गमन केल्यानंतर लगेच त्याचा उदय झालेला आहे। या ग्रंथाचा या कलियुगात घनदाट अज्ञानरूपी अंधकाराने दृष्टिहीन झालेल्या लोकांना या पुराणापासून प्रकाश प्राप्त होईल। तात्पर्य भगवान श्रीकृष्णांचे शाश्वत धाम किंवा निवास आहे। भगवंताचे निवास आहे। आपलं निवास आहे तर भगवंताचं अगोदर भगवंताचं निवास आहे, त्यानंतर आपली निवासस्थान आहेत। पण आपलं आहे निवास पण भगवंताचं निवास नाही असं जर आपण म्हटलं तर भगवंतापेक्षा थोडेच आपण मोठे झालो किंवा आपण थोडे पूर्ण झालो एक आपण बंद करू शकत नाही। ओके थोडा प्रयत्न करून किंवा विनंती करून खाली जाऊन वगैरे ओके। जशा आकाराच्या गोष्टी प्रभुपाद ईशोपनिषद मध्ये भगवंत निराकार प्रभुपाद मध्ये आपला आकार आहे पण भगवंताचा आकार नाही, म्हणजे आपल्यापेक्षा थोडे कमी झाले भगवंत। तर भगवंत जर पूर्ण असायला हवेत ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते। भगवंत पूर्ण आहे तर मग भगवंत पूर्ण आहे पण त्याचा आकार नाही असं म्हटलं तर थोडा भगवंत अपूर्ण राहिला की नाही। शास्त्र म्हणतंय की भगवंत पूर्ण आहे आणि अद्वैतवादी किंवा आणि कोणी म्हणतात निराकारवादी निर्गुणवादी म्हणतात भगवंताचा आकार नाही, म्हणजे भगवंत अपूर्ण कमी झाले पूर्ण नाही। तसंच भगवंताचा निवास आहे। गोलोक एव निवसती पाहिलं ब्रह्मानी एकदा भगवंताचं धाम त्यांचा साक्षात्कार गोलोक एव निवसती अखिलात्मभूत। हा भगवंत गोलोकामध्ये राहतो। गोलोक नामनी निजधामनी असं म्हटलं। गोलोक नावाच्या धामामध्ये भगवंत राहतात आणि त्याच्या खाली आहे काय देवी धाम
गोलोक नामनी निज धामनी तलेच तस्य, त्याच्या खाली तले, तळामध्ये तलेच तस्य देवी महेश हरिधामसु तेषु तेषु. आपण देवी धामामध्ये राहतो, हे ब्रह्मांड देवी धाम, त्यानंतर महेश धाम कैलाश, त्यानंतर हरिधाम म्हणजे वैकुंठ धाम, आणि त्याच्यावरती साकेत धाम किंवा अयोध्या धाम, आणि त्यावरती गोलोक कृष्णाचं धाम. अशी स्थिती आहे, व्यवस्था आहे. त्यांचे शाश्वत धाम हे त्यांच्या अंतरंग शक्तीची अभिव्यक्ती आहे, तर भौतिक जगत हे त्यांच्या बहिरंग शक्तीचे प्रगटीकरण आहे. भगवंताच्या दोन प्रकारच्या शक्ती आहेत, एक बहिरंगा शक्ती आणि दुसरी अंतरंगा शक्ती. आणि तिसरा एक प्रकार आहे शक्तीचा, तो आहे तटस्थ, म्हणजे तटावरती, म्हणजे मध्ये, बीच, बीच वरती. जसं बीच असतं ना, समुद्र आणि जमिनीच्या मध्ये काय असतं, बीच, बीच मध्ये. त्या तटस्थ म्हणजे बीच वरती, म्हणजे बीच म्हणजे मध्ये. आपण मध्ये आहोत. बहिरंगा शक्ती आणि अंतरंगा शक्तीच्या मधली शक्ती म्हणजे दोन्ही शक्तीचा प्रभाव या तटस्थ शक्तीवरती पडतो. जेव्हा ते या भौतिक जगात अवतीर्ण होतात, संभवामी युगे युगे, तेव्हा ते आपल्या अंतरंग शक्तीतील सर्व परिकरासह स्वतःला प्रकट करतात. तेव्हा फक्त भगवंतच येत नाही, तर भगवंताचे पार्षद येतात, परिकर येतात, सवंगडी येतात. त्या जगातून भगवंताची योगमाया शक्ती येते, राधा राणी येते, जी आल्हादनी शक्ती आहे. महात्मनस्तु माम पार्थ दैवी प्रकृतीमश्रितः. पण महात्मे ते लोक आहेत जे भगवंताच्या अंतरंगा शक्तीचा, दैवी शक्तीचा आश्रय घेतात. त्याच राधा राणीचं या जगातलं स्वरूप आहे दुर्गा देवी. छायेव यश भुवनानी विभरती दुर्गा. छायेव, छाया आहे, माया आहे, छाया आहे भगवंताची, भगवंताच्या शक्तीची ही दुर्गा. म्हणजे महात्मे आहेत ते भगवंताच्या अंतरंगा शक्तीचा आश्रय घेतात, आणि दुसरे जे आहेत इतर भगवंताच्या बहिरंगा शक्तीचा, दुर्गा शक्तीचा आश्रय घेतात. त्या शक्तीला आत्ममाया असे म्हणतात. संभवामी आत्ममायया. भगवद्गीतेत भगवान म्हणतात की ते स्वतःच्या आत्ममायेने अवतीर्ण होतात, म्हणून त्यांचे दिव्य रूप, नाम, यश, लवाजमा, निवासस्थान इत्यादी ही जड वस्तूची निर्मिती नाही. भगवंताचं धाम, वृंदावन धाम ही जड वस्तू नाही. पंचमहाभूतांनी बनलेलं ते जग नाही, म्हणजे प्रपंच नाही. प्रपंच म्हणजे 5 महाभूताचं बनलेलं प्रपंच. हरिसंबंधी वस्तूना प्रापंचिकतया बुद्ध्या हरिसंबंधी वस्तूना मुमुक्षुभी परित्यागो वैराग्यम फाल्गु कथ्यते. ज्या गोष्टी हरिसंबंधी आहेत, ज्यांचा प्रत्यक्ष संबंध आहे भगवंताशी, त्या वस्तूंनाही प्रापंचिक समजणं म्हणजे आणि त्या टाळणं, हाही एक वैराग्याचा प्रकार. त्याचं नाव आहे फाल्गु वैराग्य. फाल्गु फालतू. एक युक्त वैराग्य किंवा योग्य वैराग्य, आणि दुसरा आहे फाल्गु, फालतू, अयोग्य असं वैराग्य. वैराग्याचे 2 प्रकार. भगवान
निवासस्थान सुद्धा भगवंताचं, ही या जड वस्तूची निर्मिती नाही, भगवंताचं धाम हा भौतिक प्रपंच नव्हे. ते पतिजीवांच्या उद्धारार्थ आणि त्यांनी स्वतः प्रत्यक्षात केलेल्या धर्मतत्वांची पुनर्स्थापना करण्यासाठी याप्रमाणे अवतीर्ण होतात. परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय. धर्माची स्थापना करण्यासाठी मी प्रगट होतो. चैतन्य महाप्रभू त्याच उद्देशाने प्रगट झाले. आणि चैतन्य महाप्रभूंनी कोणत्या धर्माची स्थापना केली? हरिनाम धर्माची. कली कालेर धर्म हरिनाम संकीर्तन आर नाही धर्म. दुसरा धर्म नाही. तर आपला कोणता धर्म जर कोणी विचारलं तर आपण काय उत्तर द्याल? संकीर्तन धर्म. आम्ही संकीर्तन धर्माचे आहोत. आणि येणाऱ्या 1000, 2000, 5000 वर्षामध्ये काय होणार आहे? असंकीर्तन धर्म परम विजयते श्रीकृष्ण संकीर्तनम. या संकीर्तन धर्माचा विजय होऊन या संकीर्तन धर्माची स्थापना नगरादी ग्रामामध्ये ही स्थापना होणार आहे. त्याची पूर्वतयारी आपण करतो. पायाभरणी चालू आहे. आता काय काम चाललंय? पायाभरणीचं. एके दिवशी कळसही स्थापन केला जाईल. जास्त नाही वेळ लागणार. 1-2 हजार वर्षाच्या गोष्टी आहेत. 1-2 हजार वर्ष काहीच नाही. हे जे कलियुगच आहे की ते 4,32,000 वर्ष तर कलियुग आहे. असा जो काळ आहे त्यामध्ये 2-4 वर्ष 5-10 वर्ष नथिंग, काहीच नाही. एवढ्या अल्पावधीमध्ये या संकीर्तन धर्माची स्थापना चैतन्य महाप्रभू करणार आहेत. त्यांनी सुरुवात केली. संकीर्तनैक पितरौ. संकीर्तनैक पितरौ म्हटले. पितरौ म्हणजे दोघे झाले. ते आले गौरनिताय. हे संकीर्तन आंदोलनाचे फाउंडिंग फादर्स, पिता श्री नायक, नेते, ओरिजिनल संस्थापक, आचार्य, भगवंत संस्थापक बनले. धर्म संस्थापनार्थ आहे. ते पतित जीवांच्या उद्धारार्थ. ओके. भगवंताच्या व्यतिरिक्त अन्य कोणीही धर्म तत्वांची स्थापना करू शकत नाही. धर्मम ही साक्षात भगवत प्रणीतम असं यमराजांनी यमदूतांना सांगितलं. श्रीमद भागवतमच्या 6व्या स्कंदामध्ये यमराज आणि यमदूतांचा संवाद आहे. त्या ठिकाणी यमराज जे भागवत आहेत, महाभागवत, 12 असे लोक आहेत विश्वप्रसिद्ध, जे भागवताला चांगलं, भागवत धर्माला जाणणारे, जाणते. त्यामध्ये गणना आहे कोणाची? यमराजाची. यमराज आपल्या यमदूतांना प्रशिक्षण, ट्रेनिंग देत असताना त्यांनी सांगितलं, हा धर्म ही भगवंताची निर्मिती आहे. धर्मम ही साक्षात भगवत प्रणीतम. भगवत प्रेरणा देऊ शकतात. भगवंतच या धर्माची स्थापना करू शकतात. इतर कोणी नाही. माणसंही प्रयत्न करताना आपण पाहतो या कलियुगामध्ये. काही नवीन धर्मही उदयास आलेले आहेत. काल थोडक्यामध्ये आपण चर्चा केली की त्यांना खऱ्या अर्थानं धर्माच्या व्याख्येनुसार त्यांना आपण धर्मही म्हणू शकत नाही. रिलिजन म्हणतात किंवा धर्म म्हणून थोडा प्रचार आहे, पण ते मतमतांतर आहेत. काही विश्वास आहेत लोकांचे किंवा
मोहम्मद पैगंबरांचे आणि कुणाचे, गुरु नानकांचे, भगवंतांनी स्थापन केलेला प्रमाणित धर्म एकच, तो आहे भागवत धर्म, सनातन धर्म, जो सर्व जीवांचा धर्म आहे. पृथ्वीच्या पाठीवरती जेवढे लोक आहेत, जेवढी माणसं आहेत, त्या प्रत्येकासाठी त्यांचा एकच धर्म, भागवत धर्म, सनातन धर्म. स्वतः भगवान किंवा त्यांनी शक्ती संपन्न केलेली योग्य व्यक्तीच अधिकार वाणीने धर्माचे नियम सांगू शकते. ते भगवंत स्थापना करतात, भगवंतच प्रेरक आहेत, किंवा भगवंतांनी घालून दिलेले नियम, लॉज ऑफ द लॉर्ड असं प्रभुपाद लिहितात, धर्माची व्याख्या करतात. धर्म म्हणजे काय? भगवंताने दिलेले नियम. भगवद्गीता आहे तशीच आहे, भागवतमी आहे, भगवद्गीता ही. भगवद्गीतेमधला पहिला शब्द आहे धर्म. धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे. आणि शेवटचा शब्द आहे मम, मतीर मम. 18वा अध्याय 78वा श्लोक आहे. तेव्हा दोन्ही जर एकाच वेळी म्हणायचं म्हटलं आपण तर काय होतं? धर्म मम. म्हणजे भगवद्गीता काय आहे? मम धर्म, हा माझा धर्म, मी दिलेला धर्म म्हणजे भगवद्गीता, माझे नियम. त्याचप्रमाणे भागवतम ही आहे. खऱ्या धर्माचा अर्थ परमेश्वराला जाणणे, त्याच्याशी आपला संबंध कोणता आहे तो जाणणे, आणि त्याच्याशी संबंधित अशी आपली कर्तव्ये कोणती आहेत, आणि शेवटी या जड शरीराचा त्याग केल्यानंतर आपले इष्ट स्थळ कोणते हे जाणणे हा होय. त्या धर्म जाणायचा म्हणजे या गोष्टी सर्व जाणून घ्यायच्या. मी कोण, कुठून आलो, कुठं जायचं, भगवंत कोण, माझा काय संबंध भगवंताशी, माझी काय कर्तव्य आहेत, हे सर्व जाणून घेणं म्हणजे धार्मिक होणं आहे, धर्म जाणणं आहे. बद्ध जीव भौतिक शक्तीमध्ये फसलेले असल्यामुळे त्यांना जीवनाची ही तत्वे बहुधा माहीत नसतात. मायामुग्ध जीवेर नाही स्वतः कृष्ण ज्ञान. मायामुग्ध जीवाला स्वतःच ज्ञान नाही. जगाचं ज्ञान तसा तो प्राप्त करण्याचा प्रयत्न करतो, भूगोलाचं ज्ञान आणि खगोलाचं ज्ञान, पण स्वतःचं ज्ञान शून्य. ब्रह्मांडी शून्यासारखंच गोलाकार आहे, त्याचं ज्ञान प्राप्त करते, पण स्वतःचं ज्ञान नाही त्याला. तेव्हा अशा अज्ञानी अडाणी माणसाला जीवेर कृपाय कैला कृष्ण वेद पुराण, अशा व्यक्तींना ज्ञान देण्यासाठी, त्यांच्यावरती कृपा करण्यासाठी भगवंतानीच या वेद, पुराण, गीता, भागवतची रचना केलेली आहे. हाच तर विषय आहे आजच्या श्लोकाचा खरा म्हणजे. आपण त्यामुळे बहुतेक लोक प्रायः पशुप्रमाणे आहार, निद्रा, भय आणि मैथून यात मग्न झालेले असतात. ते बहुतांश धार्मिकतेच्या, अज्ञानाच्या व मोक्षाच्या नुसत्या देखाव्याखाली इंद्रिय भोगात मग्न असतात. ते या कलियुगात तर आणखी अधिक अंध झालेले आहेत. कलौ नष्ट दृशाम एशाम असं म्हटलं या श्लोकामध्ये. कलौ नष्ट दृशाम एशाम. कलियुग काय करतं? लोकांची दृष्टीहीन, आंधळ बनवतं हे कलियुग लोकांना. अंधकार निर्माण करतं हे कलियुग. अज्ञानजम तमः, भगवद्गीतेमध्ये 10व्या अध्यायात भगवंत म्हणतात, तेषाम एवानुकंपार्थम अहम अज्ञानजम तमः नाशयामी. असं करतो भगवंत. मी काय करतो, कधी कधी भक्तावरती विशेष मी ज्यावेळी कृपा करायचं ठरवतो त्यावेळी काय करतो मी,
तेषाम अनुकंपार्थम. असं मी काय करतो? अनुकंपा करण्यासाठी काय करतो मी? अहम अज्ञानजम तमः. अज्ञान, पहा शब्द कोणते अक्षर आहे, एका अक्षराचा अर्थ आहे अज्ञानजम. ज म्हणजे जन्म घेणं. अज्ञानातून जन्म घेतलेला तमः म्हणजे अंधकार, अंधार. अहम अज्ञानजम तमः. अज्ञान कोणाला जन्म देतं? अंधाराला. अंधार कुठून जन्म घेतो? तमगुणातून. तम अज्ञान, अज्ञानाचा अंधार. अज्ञानामुळे पसरलेला अंधार जो आहे. सूर्य उगवतो सकाळी, सूर्योदय तर झाला, पण तरीही लोकांना दिसत नाही. डोळे उघडतात, डोळे धुताय ती, डोळे उघडतात ती. रात्रीचा अंधार, दिवसा अज्ञानाचा अंधार. म्हणजे दिसूनही दिसत नाही. पश्यनपि न पश्यती. अशा काही गोष्टी आहेत या डोळ्यांनी दिसत नाहीत. कलियुगाचा हा तमगुणाचा हा प्रभाव आहे. तमगुणी म्हणजे काळा, ब्लॅक. तमगुणाचा रंग काळा, रजगुणाचा रंग लाल, सत्वगुणाचा रंग सफेद. असे एक समज आहे. तेव्हा तमगुण काळाकुट्ट अंधार पसरवतात, अज्ञानाचा अंधार. सकाळी सकाळी लोक उठतात, पण मग वर्तमानपत्र वाचतात. पवार उवाच. जे स्वतःच अज्ञानी आहेत, ज्यांना स्वतःला जीवनाचा उद्देश माहिती नाही आणि ते बोलतात, त्यांच्या हातामध्ये मायक्रोफोन आहे किंवा त्यांच्या दूरदर्शन, ही सर्व साधनं त्यांच्या हातामध्ये आहेत. असे काही अधिकार आहेत, पदव्या आहेत. पण स्वतःच अज्ञानी असल्यामुळं जो माणूस बोलेल तोही अज्ञानाच्याच गोष्टी बोलणार. अधिक संपर्काची साधनं वाढली म्हणून काय? त्यामुळे काय ज्ञानाचा प्रकाश पडणार आहे का? डोक्यामध्ये अंधार आहे. आपण फोननी अगोदर गोष्टी फोन करायला अडचणी यायच्या भारतामध्ये. आता फोन होत आहेत फटाफट, किंवा मोबाईल फोन होत आहे. संपर्क वाढलेला आहे, म्हणून या संपर्क वाढण्याबरोबरच अंधारी अधिक काळाकुट्ट, अधिक त्याचं काळपण जे आहे ते वाढतंय. यानं काही फायदा तर नाही. जर डोक्यामध्ये प्रकाश असेल आणि त्याच्या हातामध्ये जर मायक्रोफोन आहे, नाही मायक्रोफोन ही किंवा मोबाईल फोनही असेल, तर तो पसरवेल प्रकाश, नाही का? त्याच्या डोक्यामध्ये प्रकाश आहे, त्या मुखातून प्रकाशाच्या गोष्टी, सत्याच्या गोष्टी निघतील. आणि या गोष्टी जर पसरल्या तर मग हा प्रकाश आहे, ज्ञानाचा प्रकाश, ज्ञान ज्योती. तमसो मा ज्योतिर्गमय. अंधारातून प्रकाशाकडे कोण नेतंय? भागवतम नेते, असं इथं उल्लेख आहे. कलौ नष्ट दृशामेषाम. लोकांची लोक दृष्टीहीन, आंधळे झालेले आहेत. हे कलियुग आंधळं करताय तिथल्या माणसांना, तमगुण पसरवून. तेव्हा अशा स्थितीमध्ये पुराण अर्क उदित. अधुना आता पुराण अर्क उदित. हे पुराणाचा उदय झाला. कोणत्या पुराणाचा उदय झाला? श्रीमद भागवत पुराणाचा उदय झाला, ज्याची तुलना अर्क म्हणजे सूर्याबरोबर केलेली आहे. तेजस्वी सूर्य, फक्त एकच सूर्य नाही, कोट्यावधी सूर्याचा जो प्रकाश,
कोटी सूर्य समप्रभा. किती प्रकाश? कोटी कोटी सूर्याचा प्रकाश तेवढा, त्याहूनही अधिक प्रकाश. हे श्रीमद भागवतम पसरवेल अशी क्षमता या ग्रंथामध्ये आहे. तेव्हा कलियुगाच्या सुरुवातीला अशा काही घटना घडल्या. भगवान आपल्या धामी परत फिरले. स्वधामोपगते, कृष्णे स्वधामोपगते. कृष्ण गेले कुठे? आपल्या धामी परत फिरले. त्या दिवशीच तर कलियुग सुरू झालं. ज्या दिवशी भगवान आपल्या धामी परत फिरले, या पृथ्वीच्या पाठीवरून गेले, आपल्या धामामध्ये प्रयाण केलं. यदा मुकुंदो भगवान क्षाम त्यक्त्वा स्वपदम गतः तद्दीनात कलिरायातः सर्वसाधन बाधकः असं म्हटलं. कसा आहे युग? सर्व साधनेमध्ये बाधा टाकणारं, विघ्न निर्माण करणारं असं हे कलियुग. केव्हा सुरू झालं? तद्दीना, त्या दिवसापासून सुरू झालं. तो दिवस कोणता होता? यदा मुकुंद भगवान मुकुंद श्री कृष्ण ज्या दिवशी क्षाम त्यक्त्वा, क्षाम म्हणजे पृथ्वी त्यांनी सोडली, त्यक्त्वा स्वपदम गतः आपल्या धामी परत फिरले. तद्दीना, त्या दिवसापासून कलिरायात, कलीचा जन्म झाला, कलियुग सुरू झालं. तेव्हा भगवान गेले आणि म्हणे बरोबर ज्ञानाधिभिस्सह सर्व काही घेऊन गेले. आपला लवाजमा सर्व काही घेऊन गेले. आणि भगवान गेले, ज्ञानी घेऊन गेले. बरोबर अंधार पसरला या जगामध्ये. पण जीवावरती कृपा करण्यासाठी जीवेर कृपाय कैला कृष्ण वेद पुराण या तेषाम एवानुकंपार्थम अहम अज्ञानजम तमः नाशयामी. या तमगुणानं उत्पन्न झालेला जो अंधार आहे तो मी काय करतो? मी त्याचा नाश करतो. भगवान म्हणतात गीतेमध्ये, अहम नाशयामी. त्या अंधाराचा मी नाश करतो. कसा? ज्ञानदीपेन भास्वता. मी ज्ञानाची ज्योती पेटवतो माझ्या भक्ताच्या हृदय प्रांगणामध्ये. मग माझ्या भक्ताला दिसू लागतं, जसं आहे तसं प्रत्येक गोष्ट दिसू लागते. किंवा ही गोष्ट भौतिक आहे, ही आध्यात्मिक आहे, हे पाप आहे, हे पुण्य आहे, हे आत्मा आहे, हे शरीर आहे, हे भौतिक जग आहे, आध्यात्मिक अलौकिक धाम आहे. अशी सद असद विवेक बुद्धी ज्ञानाची ज्योती, ज्ञानाची मशाल मी माझ्या भक्ताच्या हाती देतो, त्या हृदयामध्ये पेटवतो. ज्ञानदीपेन भास्वता. तेव्हा हाच प्रयत्न भगवंतानी हे श्रीमद भागवतम या जगाला देऊन हा प्रयत्न, यशस्वी प्रयत्न भगवंतानी केलेला आहे. ते भागवत, ते भगवंत, हे भागवतम भगवत स्वरूप आहे. भागवतम मध्ये आणि भगवंतामध्ये अंतर नाही. साक्षात भगवंत होते पृथ्वीच्या पाठीवरती द्वापार युगाच्या शेवटी. तेव्हा ते निघून गेले आणि त्यांच्या ठिकाणी त्यांनी स्थापना केली. कशाची? भागवतची. तर या भागवतचा आपण आश्रय घेऊ शकतो, भागवत ग्रंथाची. हा भगवंताहून वेगळा नाही हा ग्रंथ, अभिन्न आहे. जसं अभिन्नत्वात नामनामीनं आपण म्हणतो, भगवंताचं नाव जसं दोन वेगळ्या वस्तू गोष्टी नाहीत, तसंच भगवंताच्या लीला, भगवंताचा उपदेश किंवा गीता, भागवत हे ग्रंथ ही भगवंतापासून वेगळे नाहीत, भगवत स्वरूप आहेत. भगवंताचं धाम भगवत स्वरूप आहे, भगवंताचे विग्रह भगवंत स्वरूप आहे, हे भगवंताचे रूप आहेत.
कलिकाले नामरूपे कृष्णावतार. तर कलियुगामध्ये जसं नावाच्या रूपानं भगवंत अवतरित होत आहेत, तसंच भगवंत या भागवतम ग्रंथाच्या रूपानं प्रकट झाले. आणि तेच भागवतम आता आपणाला उपलब्ध आहे. प्रभुपादांनी परंपरेमध्ये आता सर्व जगभर लोक वाचू लागलेत. नाही तर लोक फक्त वर्तमानपत्रच वाचायचे. घरोघरी मातीच्या चुली नाही, स्टोव्ह झालंय. ते घरोघरी वर्तमानपत्र पोहोचतात. घरोघरी वर्तमानपत्र. जो सर्व अज्ञानाच्या गोष्टी, अंधकाराच्या गोष्टीचा प्रचार प्रसार करणं म्हणजेच अंधार, अज्ञान पसरवणं आहे. आणि या प्रयत्नामध्ये किती लोक व्यस्त आहेत. हजारो लोक बातम्या एकत्र करतात. आज की ताजी खबर, जी उद्यापर्यंत काय होते, शिळी खबर. त्याचं तेवढंच महत्व, वर्तमानपत्रातल्या बातमीचं तेवढंच महत्व. एका दिवसापुरतही नाही. संध्याकाळ काय छापता छापता सर्व बदलत राहतात. राष्ट्रवादीकडे एवढे अपक्ष, छापता छापता त्यातली संख्या बदलते. तेव्हा हे वाचलं नाही वाचलं तर काय फरक नाही पडत. तसं शाश्वत गोष्टीकडे दुर्लक्ष आणि अशाश्वत टेम्पररी ज्या गोष्टी आहेत त्यावरती प्रकाश, असा उलटा धंदा या कलियुगामध्ये आहे. श्रेयस आणि प्रेयस. न श्रेयः अनुपश्यामी हत्वा स्वजनम आहवे. हे अर्जुन, युद्ध कर, युद्ध कर. अर्जुन म्हणता हत्वा स्वजन आहवे. या युद्धामध्ये अर्जुन थोडा अज्ञानी होता किंवा भ्रमामध्ये पडलेला होता, पण तरी पण विचार करतोय. अर्जुन कसा विचार करतोय, न श्रेय अनुपश्यामी. यामध्ये मला काही श्रेयस्कर अशी गोष्ट काही वाटत नाही. हो, त्या दोन गोष्टी आहेत, एक श्रेय, दुसरं प्रेय. श्रेय म्हणजे दूरदृष्टी आणि जीवनाचं लक्ष, ज्यामध्ये फायदा आहे. आध्यात्मिक उन्नती, उद्धाराच्या ज्या गोष्टी आहेत याला म्हणतात श्रेय. न श्रेय अनुपश्यामी. मला यामध्ये काय फायद्याच्या गोष्टी, आध्यात्मिक उन्नतीच्या, कल्याणाच्या गोष्टी तर काय मला दिसत नाहीत. तेव्हा अर्जुन विचार करतो. कमीत कमी विचार तर करू लागला, यामध्ये श्रेय आहे का? नाही, फक्त प्रेय आहे. आत्ता बरं वाटतंय ना, मग काम करून टाका. आत्ता कसं वाटतंय, फिलिंग वरती. फील गुड, डू इट. म्हणजे नो थिंकिंग. लिव्हिंग कसं, हाय लिव्हिंग. अँड थिंकिंग, नो थिंकिंग. हा उलटा प्रकार आहे. उद्देश कसा असायला पाहिजे माणसाचा? राहणी कशी पाहिजे? साधी राहणी, उच्च विचार. पण आजकालची स्थिती काय आहे? राहणी उच्च आणि विचार नीच किंवा नाहीच, विचारच नाही. म्हणून प्रचार काय आहे? जस्ट डू इट. फक्त कर, तू विचारच करू नकोस, करून टाक. बरं वाटतं ना, मग पुढचं बघू, जे काय होईल ते पुढच्या पुढं. आत्ता बरं वाटतं ना. म्हणजे हे मेंटल, मनाच्या स्तरावरच्या गोष्टी आहेत. संकल्प विकल्प, संकल्प आणि विकल्प हे दोन कार्य मनाची आहेत. पण संकल्प विकल्प होत असताना मनाच्या वरती जी बुद्धी आहे, मनापेक्षा श्रेष्ठ बुद्धी आहे,
तेव्हा बुद्धीनं काम करायला हवं. थिंकिंग, थॉटफुल, सदसद विवेक बुद्धी. आणि भगवंताच्या भक्तांना भगवंत ही बुद्धी देतात. ददामि बुद्धी योगम, मी बुद्धी देतो. तेषां सततयुक्तानां भजतां प्रीतिपूर्वकम ददामि बुद्धी योगम, मी बुद्धी देतो. कशासाठी? येन, जेणेकरून मामुपयांती ते, तो व्यक्ती माझ्या जवळ येईल, अधिकाधिक जवळ येईल, या उद्देशाने मी त्याला बुद्धी देतो. संकीर्तन धर्माचा आधार आहे हे श्रीमद भागवत, ज्याचं अध्ययन नित्यम भागवत सेवया म्हटलं. या भागवतची सेवा केव्हा केव्हा सेवा? नित्यम भागवत सेवया, नित्य सेवा. अशी जर सेवा केली तर भगवती उत्तम श्लोके भक्तिर भवती नैष्ठिकी, भक्ती प्राप्त होईल. अभक्ती प्राप्त करायची, आम्हाला भक्ती प्राप्त करायची आहे. भक्तीमध्ये स्थिर स्थावर व्हायचं. काल रात्री काय मुलं प्रश्न विचारत होते, भक्तीमध्ये स्थिर व्हायसाठी काय करायला हवं? भाव भक्ती उदयास आणण्यासाठी काय करायला हवं? तर नित्यम भागवत सेवया करायला हवं. श्रवणादी शुद्ध चित्ते करह उदय, नित्य सिद्ध कृष्ण प्रेम साध्य कबून. दुसरा उपाय नाही, दुसरा पर्याय नाही. आपल्यामध्ये प्रेम आहे, कृष्ण प्रेम आपल्यामध्ये आहे, भक्ती भावना आपल्यामध्ये आतमध्येच आहे. अशी बनावट आहे, असं बनवलं आपल्याला भगवंताने. हा भाव, हे प्रेम बाजारातून विकत घेण्याच्या वस्तू नाहीत. आपला स्वभाव प्रेमाचा, कृष्ण प्रेम आपल्यामध्ये भाव आहे. अनुकूल असं वातावरण, अनुकूल्यस्य संकल्प, प्रतिकूल्यस्य वर्जनम. जे अनुकूल आहे ते स्वीकार करायचे, प्रतिकूल आहे ते टाळायचं, त्यापासून दूर राहायचं. ज्यामध्ये असत्संग त्यागाती वैष्णवाचार असं म्हणलं. वैष्णव कोण? तो व्यक्ती वैष्णव जो असत्संग त्यागात, असत्संगापासून जो दूर राहतो, त्या व्यक्तीचं नाव वैष्णव. या श्रीमद भागवतमच्या श्रवणानं, नित्य श्रवण कीर्तनानं आपल्या मधली जी भक्ती आहे, प्रेम आहे, भाव आहे, तो जागृत होईल. श्रवणादी शुद्ध चित्ते करह उदय. आणि सर्व ग्रंथामध्ये श्रेष्ठ असा ग्रंथ निगमकल्पतरोर गलितम फल म्हटलं. निगमकल्पतरू. इतर जे ग्रंथ आहेत आपल्याच धर्माचे, वैदिक ग्रंथ आहेत, त्याची तुलना केली वृक्षाशी. झाड असतं ना, निगमकल्पतरोर म्हटलं. इतर जे वेद, पुराण, महाभारत, उपनिषद या ग्रंथाची तुलना केली वृक्षाशी. हे वृक्ष आहेत म्हणे. निगम कल्पतरोर, तरु, तरु म्हणजे वृक्ष. निगमकल्पतरोर, अशा निगमकल्पतरूचं, तरुरूपी, वृक्षरूपी, हे इतर वैदिक ग्रंथरूपी या वृक्षाचं श्रीमद भागवतम हे फळ आहे. दुसरे ग्रंथ काय आहेत? वृक्ष आहेत. समजते का? इतर ग्रंथाची तुलना वृक्षाशी केलेली आहे, भागवतमची तुलना फळाशी, त्याच वृक्षाच्या फळाशी केलेली आहे. तेव्हा महत्वाचं काय? आपण फळ हाती लागतंय का? ते श्रीमद भागवतम हाती लागणं म्हणजे त्या ग्रंथाचं फळ. काही लोक ते झाडच घेऊन बसलेत, वृक्ष घेऊन बसलेत, त्याचे दृश्य वगैरे पाहतायत, पण त्यांना फळ नाही.
भेटत. फळ आहे भागवत. कसं फळ आहे? गलितम. गलितम फलम म्हणजे गळणारं. आणि फळ गळतं केव्हा? खाली पडतं केव्हा? पिकलं असेल तर आपोआप पडतं. गलितम फलम. सुखमुखात. ते फक्त फळच नाही तर कसं आहे फळ? सुखमुखात अमृत द्रव संयुतम. फळ आंबा पिकलेला आहे झाडावरती आणि पोपटानं चोच जर मारली असेल तर मग निश्चितच ते गोड आहे. मग ते झटकन तोडून खाऊ शकतो. खातात. आम्ही खायचं असं. आंब्यावरती चढायचं आणि झाडावरती मी फळ फिरवून फिरवून पाहायचं कोणत्या फळाला चोच मारली, पक्ष्याने किंवा पोपटानं. मग ते असं हे फक्त गलितम फळच नाही तर, पिकलेलं फळच नाही तर सुखमुखात. सुखमुखात म्हणजे सुखदेव गोस्वामी. सुखदेव गोस्वामीच्या मुखारविंदातून निघणार हे अमृत आहे. म्हणूनच ग्रंथराज श्रीमद भागवतमच्या सुरुवातीला म्हटलं पिबत भागवतम. पिबत भागवतम रसमालयम मुहुरहो रसिका भुवी भावुका. हे भाविकानो काय करा? हे चाखा, हे प्या भागवत. पिबत भागवतम रसमालयम. जो कोणी चाखेल हे भागवत त्याला प्रतिक्षण आस्वादन लोलुपश्य वंदे गुरो श्री चरणारविंदम. आचार्यांचं हे कार्य आहे. आचार्य काय करतात? प्रतिक्षण आस्वादन लोलुपश. लोलूप झाले. लोलूप म्हणजे ज्यांना लालाई झालंय, त्यांना चटक लागली, ज्यांना चटक लागलेली आहे. व्यसन, ज्यांना व्यसन लागलेलं आहे. अडिक्शन होतं. अडिक्शन इज अ ड्रग अडिक्शन. हे एक व्यसन आहे. पण त्या व्यसनातून मुक्ती, पण या व्यसनातून व्यसन मुक्ती म्हणे. व्यसन मुक्तीचा प्रयत्न चाललाय. तेव्हा त्या व्यसनातून मुक्त होऊन यामध्ये लोलूप व्हायचं. प्रतिक्षण स्वादन लोलुपश्य. असं केल्यानं भक्ती प्राप्त होईल. आपण सर्वांनी या ग्रंथाचं महात्म्य सांगणारं कोणी नाही आपणाला. तेव्हा प्रभुपादांनी परंपरेमध्ये या ग्रंथाचं महात्म्य सांगितलं आणि हा ग्रंथही उपलब्ध करून दिला आपणा सर्वांना. त्याचा अनुवादही आता मराठीमध्ये होऊ लागलेला आहे. आणखी काय करू शकतात भगवंत आपल्यासाठी? आपल्या भाषेमध्ये. कोणीतरी भक्त आपल्या घरी येतोय, काय म्हणे? काय आणलं? भागवतम घ्या. किती किती कृपा भगवंताची. त्यावेळी जर कोणी म्हटला पुढे जा, चालते व्हा. किती दुर्दैवाची गोष्ट. ब्रह्मांड भ्रमिते. कोणी भगवंत कोणाला भाग्यवान बनवू इच्छित आहेत, पण काही असे बहादर आहेत, बहादर गबरू, जे या कृपेचा स्वीकार नाहीत करत. पण आपण प्रयत्न करत राहायचे आहे भगवंताच्या वतीनं. आपण सर्व गीता भागवतचे विद्यार्थी बनूया. वैष्णवाची संख्या वाढवूया. वैष्णवती तुका मेळवावा. वैष्णव धर्म वाढवावा. काय मेळवावा वाढवावा असं काय आहे ना त्यांनी. मराठा ते तुका
वैष्णव धर्म वाढवा. वैष्णव धर्म वाढवायचा आहे, भागवत धर्म वाढवायचा आहे. तेव्हा श्रवण कीर्तन जसं वाढेल, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम राम, हे जसं वाढेल, त्याचबरोबर हे ग्रंथ, त्याचं वितरण, त्याचं ज्ञान, त्याचा प्रचार प्रसार जसा वाढेल, त्याचबरोबर या भागवत धर्माची स्थापना होणार आहे. तेव्हा साताऱ्यामध्येही पायाभरणी चालू आहे. सचिसूत शिल्पकार आर्किटेक्ट, तेव्हा आपण सर्वांनी त्यांना सहकार्य द्या. प्रचार प्रसार भागवत धर्माचा, सत्याचा वाढू द्या. पण स्वतःही प्रयत्न करा. आपल्या शक्तीचा, बुद्धीचा वापर करा. तनाचा, मनाचा, धनाचा वापर करून. सर्वच काय भगवंताचंच आहे. तन ही, मन ही, धन ही, काहीच आपलं काही सुद्धा नाही. साताऱ्याला थोडा रांकेला लावा, वाटेला भगवंताच्या मार्गाला लावा साताऱ्याला. असं एक एक शहर, एक एक गाव. हरे कृष्ण.